व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रिय मान्यवर व गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि उपस्थित सर्व देश बांधवांनो, नमस्कार. मी कुमारी जिया अखिल तांबोळी, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. ये शान ये शौकत ये मान न होता, ये शान ये शौकत ये मान न होता, कोई इस देश में किसी का मेहमान न होता. न मिल पाती हमें खुशी इस देश में अगर हमारा भारत देश गुलामों से आजाद न होता. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आपला भारत देश हा गेले 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामीत होता. परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी, होय, हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका झाली आणि भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती. आपल्या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे गर्जून सांगणारे सुभाषचंद्र बोस, चले जाओची गर्जना करणारे महात्मा गांधी, भगत सिंग, अरे जिन्होंने मुस्कुराते हुए फांसी का फंदा चूमा वही भगत सिंग, राजगुरु सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचं पाणी आणि हाडाची पूड केली. झेलल्या गोळ्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या निधड्या छातीवर, झेलल्या गोळ्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या निधड्या छातीवर, म्हणूनच तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर, अभिमानाने उभे आहोत या मातीवर. मित्रांनो, कुणाच्या तरी बोलण्यातून ऐकण्यात आले की किसी ने क्या खूब कहा है, किसी ने क्या खूब कहा है कि अब तो हमारा तिरंगा झंडा भी हमसे पूछने लगा है कि क्या बात है भारत, आजकल फहराने से ज्यादा मैं कफन में दफनाने की क्यों काम आ रहा हूँ. जब एक बूढ़ी माँ अपने बेटे की चितड़ों को देखकर ये कहती है कि साहब आप तो भर्ती में एक इंच भी कम नहीं लेते, मैं आधा शरीर कैसे ले लूं. आज इन मानवाधिकों के कारण इन आतंकियों के यहाँ तो आंखों की नाफनी हंसती है और शहीद हुए हमारे जवानों के आंगन की तुलसी रोती है. जब एक शहीद हुए जवान की विधवा की वेदना चीख चीख कर ये कहती है कि प्यार भी भरपूर गया, मांग का सिंदूर गया, छोटी छोटी बेटियों की छोटियां चली गई, आपके लिए तो एक आदमी मरा है, मेरे घर की तो रोटियां चली गई. ना नातलगांची आस ना संसाराची कास, ना नातलगांची आस ना संसाराची कास, होता फक्त स्वतंत्र प्राप्तीचा ध्यास. म्हणूनच तर त्यांनी हसत हसत स्वीकारले मृत्यूचे फास, मृत्यूचे फास. मित्रांनो, याच स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या भारत देशात मुक्त श्वास घेत आहोत आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या अनामवीरा कवितेतून सांगितले आहे. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. आणि म्हणूनच आपल्याला आपण भारतीय असल्याचा सारखा अभिमान वाटला पाहिजे. Friends, our flag is not just a piece of cloth. It carries the soul of our nation. It is more beautiful than flowers, brighter than stars, and truly nothing is above than flag. And truly nothing is above than flag. Whenever it waves in the sky, it reminds us of the sacrifice, the struggles and dreams of our nation. म्हणजे मित्रांनो, आपला ध्वज हा केवळ कपड्याचा तुकडा नाही, तर तो आपल्या देशाचा आत्मा आहे. तो फुलांहूनही अधिक सुंदर आहे, ताऱ्यांहूनही अधिक उजळ आहे आणि खरोखरच तिरंग्याच्या वर काहीच नाही. जेव्हा जेव्हा तो आकाशात फडकतो, तेव्हा तेव्हा तो आपल्याला त्याग, संघर्ष आणि आपल्या पूर्वजांच्या स्वप्नांची आठवण करून देतो. Nevertheless, we show people from our condition that the flag is my glory, the flag is my pride, the flag is all about me. Hashtag दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, ए वतन तेरे लिए. Hashtag hey guys, I am India's Sayyara. Hashtag I love my India, I love my India, I love you so much my India. Anyway, देश आपला सोडो ना कुणी, नातं आपलं तोडो ना कुणी, देश आपला सोडो ना कुणी, नातं आपलं तोडो ना कुणी. भारत देश आपली शान आहे, ज्याबद्दल मला अभिमान आहे, ज्याबद्दल मला अभिमान आहे. आय विल गो ॲज अ सॉन्ग. अपना है दिन ये आज का, दुनिया से जाके बोल दो, ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का
परचम लहरा दो। हम अपनी जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं, हम अपनी जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं। मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक। खूप छान द्या.